श्रीकृष्ण जन्माष्टमी जवळच आलेली आहे, तर मग गोविंद लाडू तर झालेच पाहिजे. गुळाचा पाक न करता गोविंद लाडू रेसिपी बघणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा इथं मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, पाऊण वाटी शेंगदाणे, थोडेसे काजू बदाम, थोडी खसखस, पाऊण वाटी खोबरं खीस आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे. शेंगदाणे खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे आहे. छान असे बघा खरपूस भाजल्यानंतर शेंगदाणे बघा मी काढून घेतले. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी जे पोहे घेतलेले आहे ते पोहे पण आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. म्हणजे असा कलर बघा, असा एकदम बारीक गॅसवर हे पोहे भाजायचे आहे. असा बरोबर हाताने बघा चुरा होतो, समजून जायचं आपले पोहे भाजले गेले. आता पोहे काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जो खोबरं खीस घेतलेला आहे पाऊण वाटी, तो खोबरं खीस सुद्धा टाकून आता छान बारीक गॅसवर बघा असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर होईपर्यंत. आता खोबरं खीस काढल्यानंतर बघा आपण इथं 1 चम्मच साजूक तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे काजू बदामचे बघा मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते परतवून घेणार आहे. आणि थोडीशी आपण जी खसखस घेतलेली आहे, खसखस आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, स्किप केली तरी चालेल. आता खसखस आणि काजू बदाम छान असे बघा तुपावर मी परतवून घेत आहे. 1 महिना कसेही तुमचे हे लाडू टिकतात. आता बघा शेंगदाणे भाजून झाले, काजू बदाम परतून झाले, खोबरं खीस भाजून झालं, शेंगदाणे भाजून झाले. आता बघा आपण जे पोहे आपण भाजून घेतलेले आहे ते पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. पोहे आणि खोबरं खीस आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल हे गोविंद लाडू तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की बनवा. आता बघा आपण पोहे आणि खोबरं खीस असं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला परत शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आपण जे गूळ घेतलेला होता पाऊण वाटी, तो सुद्धा आता शेंगदाणे आणि गूळ एकत्र फिरवून घेतला. आणि बघू शकता आता आपलं सगळं साहित्य आता बारीक करून झालं. आता मी याच्यावर 1 चम्मच साजूक तूप घालणार आहे. आणि जर तुमचे लाडू नाही वडले तर तुम्ही अजून 1 चम्मच वापरा, पण मग छान लाडू होतात. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर असं एवढ्या प्रमाणामध्ये 7 लाडू बरोबर आपले झालेले आहे. तुम्ही पुढं बघालच. आणि छान असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण लाडू बांधायला सुरुवात करत आहे. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन जर तुम्ही चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा, शेअर पण करा. आणि बघू शकता आपले लाडू किती छान गोविंद लाडू बांधले जात आहे. आणि छान असे बघू शकता जन्माष्टमी स्पेशल, गोकुळाष्टमी स्पेशल लाडू आपले तयार होत आहे. आणि सगळे लाडू बघा मी बांधून घेणार आहे. खूप छान चवीचे हे लाडू लागतात. अजिबात गुळाचा पाक वगैरे न करता तुम्ही हे लाडू झटपट होतात आणि खुसखुशीत खायला पण अगदी चवदार हे लाडू बनतात. आपले 7 लाडू याच्यामध्ये एवढ्या साहित्यामध्ये तयार होणार आहे. आणि बघू शकता आता आपले सगळे लाडू मी बांधून घेत आहे. आणि सगळे लाडू आता आपले तयार होणार आहे. खूप सुंदर बघा 7 लाडू आपले तयार झालेले आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि आता इथं बघा मी भोपळ्याची बी आणि टरबुजाची बी घेतलेली आहे. थोडी थोडी आपल्याला ते लावून घ्यायची आहे, म्हणजे दिसायलाही आपला लाडू छान दिसतो, खातानाही दाताखाली आल्यावर छान लागतं. आणि आपले लाडू आता बघू शकता तुम्ही तयार झालेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये बघा काढून घेतले. 7 लाडू आपले तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नक्की तुम्ही गोविंद लाडू बनवून बघा आणि बनवल्यास मला नक्की सांगा. आणि बघू शकता छान झालेले आहे लाडू. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्णा.